तुम्ही दूध पिताय की रबर असा प्रश्न उपस्थित व्हावा असा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरातल्या भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। शिरपूर शहरातल्या एका दूध विक्री दुकानातून खरेदी केलेलं दूध काही तासांमध्ये खराब झालं आणि विशेष म्हणजे हे दूध उकळल्यावर ते अक्षरशः रबरासारखं झाल्याचे महिलेनं या व्हिडिओमध्ये हे दाखवून दिलेलं आहे। या महिलेच्या हातात आहे हे दूध आहे। आपला विश्वास यावर बसणार नाही। स्थानिक नागरिकांनी हा सगळा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले आणि संबंधित दूध विक्रेत्या विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे। या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबद्दल आता गंभीर प्रश्न उपस्थित होतात। दिवाळीसारख्या सणासुदीला मोठ्या प्रमाणामध्ये दूध विक्री होत असते आणि असं असताना भेसळयुक्त दुधाची विक्री होत असेल तर अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई का करत नाही असा गंभीर प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतो आहे। खतरनाक है देखना थी कोर्ट में जाता है बीमारी ना शैम्पू की आई गरम करे ऐसा नहीं मैं पाउडर ने भी नहीं रहा था तो आपला करे माते दूध ना एवढा दोरा देतच नाही। कितना लोग के नुकसान करत है तो देखना कसं सिया बनायले त्या ना दोरा दोरा या शिरपूर मायलेले दूध शिरपूर दानलेले आहे दूध शिरपूर दूध आहे शिरपूर नाही हे बटाचे व्हिडिओ टाकी द्या दूधला। प्रशांत परदेशी आपल्या बरोबर आहेत आणखी माहिती देण्यासाठी। धुळे जिल्ह्यातला सगळा प्रकार आहे आणि भेसळयुक्त दुधाचा हा व्हिडिओ आहे सोशल मीडियावर गाजतो आहे। अक्षरशः दुधाचा रबर झालेला आहे आणि ही महिला हे सगळं दाखवतीये। प्रशांत, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? अत्यंत धक्कादायक आहे। सणासुदीचे दिवस आहेत, दुधाचे पदार्थ तयार करण्याकडे सगळ्याच कुटुंबांचा कल असतो आणि अशा वेळी अशा प्रकारे दुधामध्ये प्रचंड भेसळ दिसतीये। निश्चितच हा जो प्रकार आहे हा ऐन दिवाळी सणाच्या निमित्ताने समोर आलेला आहे आणि विशेष म्हणजे हा जो सर्व प्रकार आहे हा ग्रामीण भागामध्ये समोर आलेला आहे। जे लोक कमी शिकलेले आहेत, ज्यांना शुद्धतेची एवढी जाण नसते, अशा लोकांनी दूध व्यवसायातला हा गोरख धंदा उघड केलेला आहे। शिरपूर शहरातून हे दूध आणलं गेल्याची माहिती आहे आणि तिथून आणलेलं हे दूध आणल्यानंतर ते फाटलं आणि फाटल्यानंतर त्या महिलेने गरम करून त्याचं पुढची प्रक्रिया करायचा प्रयत्न केला। त्या दरम्यान हा सर्वात धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणामध्ये अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करणं अपेक्षित आहे। आता या संबंधित प्रकारावरती प्रशासन कशी भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अशा भेसळयुक्त दूध विक्रेत्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। अगदी प्रशांत, आणि खरं तर आपण पाहतो तुम्ही जसं आता सांगितलं की अशा वर्गामध्ये दूध गेलेले की जिथे सतर्कता नसते आणि खरं तर अशा प्रकारचं अन्न प्राशन झालं तर काय होऊ शकतं, किती मोठी दुर्घटना होऊ शकते, सगळं पुढे येत आहे। अन्न प्रशासन विभाग नेमकं करते काय काय त्यांच्याकडे या संदर्भातली तक्रार आता गेलेली आहे का? या संदर्भात आता या दिवाळीचा सीझन असल्यामुळे काही दिवस सुट्ट्या आहेत, मात्र याबाबत लोकांनी प्रशासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाई करावी अशी अपेक्षा आहे आणि तो व्हिडिओ बनवण्यामागचा पण उद्देश तोच आहे की हा सर्वत्र जावा आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण होऊन अशा पद्धतीची फसवणूक होऊ नये किंवा अशा पद्धतीचं विषारी आणि घातक दूध कोणी प्राशन करू नये, त्या उद्देशानेच हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे आणि प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन ही कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांची आहे। ठीक, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर धुळ्यामधून होते। अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। खरं तर घरोघरी सध्या मिठाई बनवली जाते, त्यासाठी दुधाचा वापर होतोय। हे दूध फाटलं होतं आणि त्यामुळे अशा प्रकारे महिलेनं अक्षरशः ते पिळून काढलं आणि त्याचा रबर झाला असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। गरम करे ऐसा नहीं मैं पाउडर ने भी नहीं रहा था तो आपला करे